समृद्धी महामार्गावर रेशन तांदळाची मोठी वाहतूक उघडकीस. 51 लाखाचा मुद्देमाल जप्त, ट्रक चालक अटकेत. तळेगाव दशासर पोलिसांची कारवाई. धामणगाव रेल्वे. तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला 12 डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून 305 क्विंटल रेशनचे तांदूळ घेऊन एक ट्रक समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार किरण औटे यांनी तात्काळ पोलीस पथक गस्तीवर रवाना केले. गस्ती दरम्यान MH40 CM 8281 क्रमांकाचा संशयित ट्रक समृद्धी महामार्गावरून जाताना आढळून आला. पोलिसांनी ट्रक थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला. ट्रकमधील तांदूळ रेशनचे आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी पुरवठा विभागास पत्र देण्यात आले. त्यानुसार प्रवीण देवराव भागवत यांनी 13 डिसेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशनला येऊन तपासणी केली. तपासणीत ट्रकमधील तांदूळ हा रेशनचा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले. यानंतर सरकारतर्फे ट्रक चालक इरफान खान, हामिद खान व अनोळखी तांदूळ मालक यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार तळेगाव दशासर पोलीस निरीक्षक येथे गुन्हा क्रमांक 399/2025 कलम 3 व 7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ट्रकमधील 610 कट्ट्यातील अंदाजे 305 क्विंटल तांदूळ अंदाजे किंमत 21,35,000 रुपये व ट्रक अंदाजे किंमत 30 लाख रुपये असा एकूण 51,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी ट्रक चालकाला 14 डिसेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे अनिल पवार तसेच जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईत तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण औटे, पोहेकर अमर काळे, सचिन गायधने, पवन अलोने तसेच पोलीस शिवाय गौतम गवळी व सागर गवळी यांनी सहभाग घेतला.